प्रकल्प आपको देंगे। म्हटलं नक्की? हो म्हटले, याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो असे प्राईम मिनिस्टर मला म्हटले। नक्की का? मोदी साहेबांचा जयंतराव शब्द आहे। मोदी साहेब एकदा बोलले की झाला विषय, तुम्ही कशाला हे करताय? आपल्याला मोठा प्रकल्प देणार आहेत। आता मोदी साहेबांचंच नाव घेतल्यावर, एवढ्या मोठ्या माणसाचं नाव घेतल्यावर आम्ही गप्प बसल्यावर ठीक आहे, समजूत घातली। हे 1.5-2 वर्षापूर्वीची घटना। आता एकनाथ शिंदे साहेबांची मुदत संपलेली आहे। मी विचार करत होतो की एकनाथ शिंदे असं का म्हटले? सभागृहात खोटं तर बोलता येत नाही आणि मोदींना कळलं तर खुर्ची जाईल। मला असं वाटतं की हे दिल्लीला गेले होते नरेंद्र मोदी साहेबांना भेटायला, त्यावेळी त्यांनी बहुतेक त्यांना झापलं असेल की महाराष्ट्राची फार आता उद्योग आलेत महाराष्ट्रात, आता जरा एकदा मला गुजरातकडे सगळं घेऊन जायचंय, तुम्ही काही चर्चा करू नका आणि सारखं सारखं असं मला विचारायला येऊ नका, असं ते बोलले असतील अशी शंका आहे हा माझी। मग आता विधानसभेत बोलताना एकनाथ शिंदेंना कसं असं सांगता येत नाही ना की मी काल गेलो मला झापलं त्यांनी आणि सांगितलं नाही नाही तुम्ही काय तुम्हाला देणार नाही। म्हणून एकनाथ शिंदेनी भाषण केलं की जयंतराव चिंता करू नका, मोदी साहेब मला म्हटलेत की यापेक्षा मोठा प्रकल्प मी देतो, यापेक्षा मोठा प्रकल्प म्हणजे भोपळा देतो, असं मोदी साहेबांनी त्यांना सांगितलं असावं अशी माझी शंका आहे। महाराष्ट्राची यांनी अधोगती केली। महाराष्ट्रातलं एकंदरच राजकीय वातावरण, सामाजिक वातावरण दूषित करण्याचं पाप या लोकांनी केलं। एक भारतीय जनता पक्षाचे आमदार महाराष्ट्रभर मोर्चा काढत फिरत होते मागच्या 3 महिन्यापूर्वी आणि हिंदू आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करण्याचं काम होतंय का बघण्याचा प्रयत्न केला। मी महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचे आभार मानेन की त्यांनी त्यांचे मोर्चे मनावर कधी घेतले नाही। पण केव्हा राजकीय दृष्ट्या भारतीय जनता पक्ष अशा मुद्द्यांचा आधार घेते? आता काल परवा मी बघितलं ते योगी आदित्यनाथ आले आणि त्यांनी सांगितलं की बटेंगे तो कटेंगे, बटेंगे तो कटेंगे हा योगी आदित्यनाथ आम्हाला येऊन सांगतोय। ह्याचा उत्तर प्रदेश मधला निम्मा उत्तर प्रदेश मुंबई, भिवंडी, ठाणे, पुणे इथं नोकरीला आलाय आणि हे तिकडे येऊन आम्हाला सांगतोय की बटेंगे तो कटेंगे। आता काय माणसांचे कीव करावीशी वाटते? हे भारताला आणि महाराष्ट्राला 18व्या शतकात घेऊन जायला लागलेले। मी मगाशी एका ठिकाणी उदाहरण दिलं, एलॉन मस्क नावाचा एक उद्योगपती आहे। हा एलॉन मस्क हा अमेरिकेत वेगवेगळ्या कल्पना मांडतो आणि प्रयोग करायला लावतो वेगवेगळ्या विद्यापीठांना आणि ती टेक्नॉलॉजी एकत्रित करून आपला प्रॉडक्ट काढतो। बराच श्रीमंत माणूस आहे। त्याने आता काय चर्चा सुरू केली आहे, मंगळावर इंटरनेट कसं चालू करायचं ह्याचं संशोधन करायला त्यांनी काही विद्यापीठांना कामाला लावले। मंगळावर म्हणजे अमेरिकेतली माणसं 22व्या शतकाचा विचार करतायत, आम्ही महाराष्ट्रात 21व्या शतकात प्रगती करून आग्रह धरतोय आणि भारतीय जनता पक्षाचे नेते सांगतायत कटेंगे बटेंगे तो कटेंगे। हा 18व्या शतकातला विचार हा महाराष्ट्राच्या पचनी पडेल असं मला वाटत नाही। आमचा नारा आहे की पडेंगे तो बडेंगे, तुम्ही शिकला तर तुमची प्रगती होईल। हे काटाकाटी हे महाराष्ट्राला कधी मान्य नाही आणि पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्राला कधीही या विचारांना आणि या मार्गाने जाण्याची इच्छा नाही। आज खरं म्हणजे आयुष्यभर पुरोगामी विचाराची भूमिका घेणारी लोक भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसलेली आहेत। या लोकांनी आपलं सगळं सोडलं, शाहू फुले आंबेडकरांचा विचार सोडला, ज्या पूर्वाश्रमी पक्षाचा विचार होता तो सोडला, शरद पवार साहेबांच्या सारखा एक उत्तुंग नेतृत्वाचा आधार मिळाला तो आधारही झटकून टाकला आणि अशा ठिकाणी गेले। मी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी त्यांना कुणीही वाचवणार नाही। ते सगळी माणसं एकमेकाला खाणारी आहेत। ते जिथं मुश्रीफ साहेब गेलेत त्यातला एकही माणूस त्यांच्या मदतीला येणार नाही, वाचवायला येणार नाही। प्रसंग भविष्य काळात अडचणीचा आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो। पण आपल्याला आता त्यांची चिंता करण्याची आवश्यकता आहे असं नाही, त्यांनीच आपल्याला होऊन सोडलेलं आहे। आणि म्हणून शरद पवार साहेब परवा इथं आले
त्यावेळी तुम्हा सगळ्यांना काय सांगितलं,